नमस्कार शेतकरी बांधवांनो, रब्बी पीक विम्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आज अखेर रब्बी पीक विमा या जिल्ह्यात वाटपात सुरू झालेले आहे। तर ते रब्बीचा जो काही पीक विमा आहे ते कोणत्या जिल्ह्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की शेतकऱ्यांच्या खात्यात आता रब्बीचा पीक विमा अखेर इथे जमा झालेला आहे। तर ते कोणत्या जिल्ह्यात वाटपात सुरू झालेले आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये व तुमच्या जिल्ह्यात जर जमा झालेला नसेल तर ते कोणत्या तारखेपासून जमा होईल, पीक विम्याचा फॉर्म तुमचा मंजूर झाला की नाही ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम आपण आपली जी काही मोबाईलची जी काही स्क्रीन आहे ती सुरू करून घेऊया आपण। तर आता मोबाईलची जी काही स्क्रीन आहे ती सुरू झालेली आहे। सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना जी की या वेबसाईटवरती यायचं आहे। तर त्यासाठी तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे। तर तुम्हाला इथं पीक विमा असं टाकलं तरी चालेल, सर्चवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर पहिली जी लिंक येईल प्रधानमंत्री फसल विमा योजना याच ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल। तर इथं तुम्हाला एक डॅशबोर्डचा एक ऑप्शन दिसेल। तर पहिलं जे डॅशबोर्ड आलेलं आहे पहिल्याच ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम इथं तुम्हाला असं दिसत आहे याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर यामध्ये आता 2024 तुम्हाला इथे दाखवल्याप्रमाणे दोन खरीप आणि प्रधानमंत्री फसल विमा योजना। तर आता रब्बीचा पीक विमा वाटप या जिल्ह्यात सुरू झालेला आहे। सर्वप्रथम इथं आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करून घेऊ आपण महाराष्ट्र। जसं मी महाराष्ट्र सिलेक्ट केलं तर यामध्ये जिल्ह्यांची यादी ओपन होईल। यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ। तर इकडे तुम्ही क्लिक केल्यानंतर इथं बाजूला आल्यानंतर इथं तुम्हाला टोटल क्लेम पेड जे की खरीपची आहे त्याचप्रमाणे इथं किती पेड झालेली आहे 1,06,571 टोटल क्लेम म्हणजे अहमदनगरमध्ये आहे, जे की पीक विमा या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे म्हणजे जमा झालेलं आहे हे तुम्हाला इथे दिसत आहे। त्याचप्रमाणे जसं मी इथं बॅक येईल तर इथं मी खरीपच्या जागी इथं रब्बी सिलेक्ट कराल। इथं 2024चा आपला रब्बीचा मिळालेला नव्हता, इथं आपण 2024 राहू देईन। त्यानंतर इथं रब्बी प्रधानमंत्री फसल विमा योजना। तर इथं आपलं जे काही स्टेट आहे खाली यायचं आहे, आपलं स्टेट इथं सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये अहमदनगर आहे। तर आता इथं आपले जी काही जिल्ह्याची यादी तुम्हाला इथे दिसत असेल, त्यानंतर इथं आता अहमदनगर दिसत आहे। अहमदनगरमध्ये इथं 0 म्हणजे टोटल क्लेम पेड म्हणजे काहीच पेड झालेले नाही। किती दिसत आहे इथं फक्त 0 टोटल फार्मर बेनिफिट म्हणजे किती शेतकऱ्यांना तर मिळणार आहे। तर आता टोटल क्लेम पेड आता किती झालेले आहे तर इथं अकोल्यामध्ये झालेले आहे 1040 शेतकऱ्यापैकी 218 शेतकऱ्यांना पीक विमा इथं रब्बीचा जमा झालेला आहे। तर अहमदनगरमध्ये नाही, अकोल्यामध्ये झालेला आहे। अमरावतीमध्ये सुद्धा 0च आहे म्हणजे अमरावतीमध्ये सुद्धा झालेला नाही, बीडमध्ये सुद्धा झालेला नाही, बुलढाणामध्ये सुद्धा झालेला नाही, भंडारामध्ये सुद्धा झालेला नाही, चंद्रपूरमध्ये सुद्धा झालेला नाही। त्यानंतर आता तुमचा पीक विम्याचा फॉर्म अप्रूव्हल झाला की नाही म्हणजे मंजूर झाला की नाही ते कशा प्रकारे पाहायचं आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। त्यानंतर खाली यायचं आहे 8 नंबरला बघूया आपण। 8 नंबरला छत्रपती संभाजीनगर यामध्ये बी नाही, धाराशिवमध्ये झालेला आहे 754 शेतकऱ्यापैकी आतापर्यंत जे काही शेतकऱ्यांना मिळालेलं आहे ते 86 जणांना इथं मिळालेलं आहे। त्यानंतर धुळेमध्ये 0च आहे, गडचिरोलीमध्ये सुद्धा 0च आहे, गोंदियामध्ये 0 आहे। त्यानंतर 450 पैकी 40 शेतकऱ्यांना इथं मिळालेलं आहे जे की हिंगोली जिल्ह्यांमध्ये आहे। त्यानंतर इथं खाली आल्यानंतर इथं जळगावमध्ये जे आहे 0च आहे, जालन्यामध्ये सुद्धा मिळालेलं नाही। तर तुम्ही लक्षात ठेवा कोणकोणते जिल्ह्यात इथं जमा झालेले आहे। त्यानंतर इथं कोल्हापूरमध्ये सुद्धा नाही, लातूरमध्ये फक्त एकाच शेतकऱ्यांना मिळालेलं आहे 16 शेतकऱ्यापैकी जे की इथं बेनिफिट मिळालेले शेतकऱ्यापैकी फक्त क्लेम एका शेतकऱ्यांना इथं म्हणजे जमा झालेला आहे। त्यानंतर नागपूरमध्ये जे 167 पैकी 32 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं क्लेम म्हणजे पीक विम्याचा जे काही पैसे आहेत ते डीबीटीच्या माध्यमातून जमा झालेले आहे। नांदेडमध्ये सुद्धा झालेले नाही, नांदेडमध्ये सुद्धा 0 आहे, नंदुरबारमध्ये सुद्धा 0 आहे, नाशिकमध्ये सुद्धा 0 आहे। त्यानंतर इथं परभणीमध्ये 741 शेतकऱ्यापैकी क्लेम जे पेड झालेले आहेत त्यामध्ये 183 शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा इथं जमा झालेला आहे।
त्यानंतर पुण्यामध्ये 65 पैकी 12 शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा इथं जमा झालेला आहे. रायगडमध्ये 0 आहे. रत्नागिरीमध्ये सुद्धा 0च आहे. सांगलीमध्ये सुद्धा 0च आहे. साताऱ्यामध्ये सुद्धा 0 आहे. सिंधुदुर्गमध्ये सुद्धा 0 आहे. सोलापूरमध्ये सुद्धा 0च आहे. त्यानंतर वर्ध्यामध्ये जे आहे 598 पैकी 79 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं पीक विमा पेड झालेला आहे. वाशिममध्ये नाही आहे. आणि त्यानंतर यवतमाळमध्ये सुद्धा नाही झाला. तर आता जमा झालेले डायरेक्ट जिल्हे आपण चेक करून घेऊ. तर यामध्ये अकोल्यामध्ये जमा झालेला आहे. त्यानंतर धाराशिवमध्ये झालेला आहे. हिंगोलीमध्ये, लातूर, नागपूर, परभणी, पुणे, वर्धा, तर असे जिल्ह्यात जमा झालेला आहे. बाकीचे जिल्ह्यामध्ये आता तुम्ही तुमचा फॉर्म अप्रूव्हल झाला की नाही ते चेक करायचं आहे. म्हणजे तुमचा पीक विमा मंजूर झाला की नाही ते पाहण्यासाठी तुम्हाला पुन्हा बॅक यायचं इथून. तर इथं आपण थोडं बॅक येऊया. त्यानंतर शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. शेतकरीकरिता लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमचा जो काही इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे, कॅप्चा येईल, कॅप्चा टाकायचा आहे, रिक्वेस्ट फॉर OTPवरती क्लिक करायचं आहे. तर इथं आपण कॅप्चाचे इथं एंटर करून घेऊ. त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे. एक OTP येईल ते OTP टाकायचा आहे. तर मी इथं माझा मोबाईल नंबर इथं एंटर करून घेत आहे. मोबाईल नंबर टाकलेला आहे. रिक्वेस्ट फॉर OTPवरती मी क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर इथं थोडा टायमिंग लागेल. तर प्रायव्हसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन मी इथं ब्लर केलेली आहे. तर OTPसाठी वेट करा. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल तर त्यांनी 14447 तर या हेल्पलाईनला कॉल करून तुम्ही तुमच्या पीक विम्याची तक्रार नोंदवायची आहे. OTP आलेला मी OTPतून कॉपी आणि इथं डायरेक्ट पेस्ट करणार आहे. त्यानंतर थोडं झूमिंग करून सबमिटवरती मी क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस मला दिसत आहे, जे की 2024 आणि खरीप दिसत आहे. मी असं जरासं इकडे ड्रॅग केल्यानंतर इथं जे काही पैसे आहेत खात्यामध्ये जमा झालेले दिसेल. जसं मी इथं रब्बी सिलेक्ट करेन, रब्बीमध्ये मला टोटल क्लेम पेड म्हणजे काहीच दिसत नाही. तर इथं तुम्हाला एकदम खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर थोडं आपण झूमिंग करून घेऊ. त्यानंतर इथं आल्यानंतर इथं अप्रूव्हल झालेला आहे. म्हणजे या शेतकऱ्यांचा जो काही रब्बीचा पीक विम्याचा फॉर्म आहे तिथं अप्रूव्हल झालेला आहे. लवकरच यांच्या खात्यामध्ये सुद्धा पीक विम्याची रक्कम जमा होईल. ज्या शेतकऱ्यांनी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झाली की नाही. टोटल क्लेम इथंच तुम्हाला दाखवेल. जसं मी इथं खरीप सिलेक्ट करेल तर इथं पैसे माझ्या खात्यामध्ये जमा झालेले दिसेल. पण रब्बीचा जो काही फॉर्म आहे माझा मंजूर झालेला आहे. लवकरच माझ्या खात्यामध्ये सुद्धा रब्बीचे पैसे इथं जमा होतील. तर या बाकीचे जे काही जिल्ह्यांमध्ये खरीपचे जे काही रब्बीचे पैसे आहेत ते जमा झालेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.